आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला अटक। कल्याणमध्ये कुटुंबियांना भेटायला आलेला असताना पोलिसांकडून अटक। जयदीप आपटे सध्या सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात। मालवण पोलीस त्याला आज कोर्टामध्ये हजर करणार। सांगलीच्या कडेगावात पतंगराव कदमांच्या लोकतीर्थ स्मारक आणि पूर्णाकृती पुतळ्याचं आज उद्घाटन। काँग्रेसचे नेते राहुल गांधी उपस्थित राहणार। काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज दिवंगत नेते वसंतराव चव्हाणांच्या घरी भेट देणार। नांदेडमधील निवासस्थानी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। विश्वजित कदमांकडून ठाकरेंना स्मृतीस्थळ लोकार्पणाचं निमंत्रण, मात्र ठाकरेंकडून खासगी दौऱ्याचं कारण सांगत कार्यक्रमाला जाण्यास नकार। सांगलीच्या पराभवाची सल ठाकरेंच्या मनामध्ये कायम आहे का, असा प्रश्न। हर्षवर्धन पाटील आणि मवियाचे नेते एकाच मंचावर येण्याची शक्यता। कडेगावात पतंगराव कदमांच्या पुतळा अनावरण सोहळ्याचं हर्षवर्धन पाटलांना निमंत्रण। हर्षवर्धन पाटील पवार गटामध्ये जाण्याची चर्चा। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे। एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये 6,500 पर्यंतची वाढ। सह्याद्रीवर झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये तोडगा। गेल्यावेळी ज्यांची 5,000 वाढ झाली होती त्यांना आता 1,500, तर गेल्यावेळी 4,000 वाढ मिळालेल्यांना आता 2,500ची वाढ मिळेल। गोपीचंद पडळकरांची माहिती। वेतनवाढीच्या घोषणेनंतर कृती समितीचे संदीप शिंदे माध्यमांशी बोलत असताना गोंधळ। सदावर्ते दाम्पत्यानं घोषणाबाजी करत माध्यमांसमोर गोंधळ घातला। संपाविरोधात असलेल्या सदावर्तेंचाच पगारवाढीनंतर गुलाल उधळून जल्लोष। संपामध्ये नसतानाही बैठकीमध्ये शिरलेले सदावर्ते म्हणजे घुसखोर, श्रीरंग बर्गेंची टीका। निवडणुकीनंतरच्या संख्याबळावर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय। आताच मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर व्हावं अशा आग्रहाची गरज नाही, शरद पवारांचं विधान। महाविकास आघाडीचं संख्याबळ आल्यावरच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा फायनल होईल। शरद पवारांच्या भूमिकेला नाना पटोलेंचाही पाठिंबा। मुख्यमंत्रीपदासाठी मवियामध्ये कोणाची लढाई नाही, जागावाटपात ओढाताण होणारच। मवियातील मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। मवियामध्ये सर्वांनाच मुख्यमंत्री व्हायचंय। भर सभेमध्ये सांगतात की माझं नाव जाहीर करा। खासदार श्रीकांत शिंदेंचा मविया नेत्यांवर निशाणा। पवार साहेबांनी उद्धव ठाकरेंना लायकी दाखवली। दिल्लीला जाऊन मुजरा केला, त्याचा काही फायदा झाला नाही। ठाकरेंचं मुख्यमंत्रीपदाचं दुकान कायमस्वरूपी बंद झालं। नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। गणेशोत्सवानंतर मवियाचं जागावाटप निश्चित होणार। विधानसभेमध्ये मवियाला 170 ते 180 जागांवर यश मिळेल। पवार गटाचे नेते जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदे आमचे नेते, शिंदेंच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढणार। गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। तर सत्तेसाठी पॉप्युलर चेहरा वापरा आणि फेकून द्या ही भाजपची नीती, वडेट्टीवारांची टीका। किती स्वप्न पहा, राज्यामध्ये सत्ता परिवर्तन होणार। पुढची 20-25 वर्ष भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही, विजय वडेट्टीवारांचा भाजपला टोला। भाजपचे 60 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत, भाजपचा अंतर्गत रिपोर्ट सांगतोय। राज्यामध्ये महाविकास आघाडीचंच सरकार येणार, रोहित पवार यांचा दावा। 4 दिवसात सर्व विधानसभेच्या जागेचे रिपोर्ट जमा करा, कुणासोबतही युती नाही, कामाला लागा। राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। तर राज्यामध्ये मविया आणि महायुतीवर नाराजी, मनसेचा सर्व्हे। विधानसभेमध्ये कोणालाही पाठिंबा देणार नाही, लोकसभेमध्ये काँग्रेसनं फोन केल्यामुळे पाठिंबा दिला होता, प्रकाश आंबेडकरांची भूमिका। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजपची बैठक। उत्तर महाराष्ट्रामधील 48 विधानसभेसाठी नाशिकमध्ये आढावा बैठक। गुजरातमधील भाजपच्या 48 आजी माजी आमदारांची हजेरी। गुजरातच्या भाजप पदाधिकाऱ्यांवर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी। मी विधानसभा निवडणूक लढण्यावर ठाम, चिंचवडमध्ये दुसऱ्या पक्षाचा उमेदवार दिल्यास योग्य वेळी निर्णय घेऊ, नाना काटे यांची भूमिका। तर नाना काटेंनी जयंत पाटलांची भेट घेतल्याचीही चर्चा। अजित पवारांच्या लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप। अजितदादा काय स्वतःच्या घरच्या पैशातून लाडकी बहीण योजना चालवत आहेत का, काँग्रेसचा सवाल। योजना अजित पवारांच्या बहिणीसाठी असेल तर त्यांनी खिशातून पैसे द्यावेत, अंजली दमानी यांचा अजित पवारांवर निशाणा। तर जाहिरात बंद न झाल्यास कोर्टामध्ये जाणार, दमानी यांचा इशारा। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दररोज इव्हेंट करतात आणि रॅम्पवर चालतात। लाडकी बहिणीच्या कार्यक्रमावरून विजय वडेट्टीवारांची खोचक टीका। विरोधकांच्या पोटामध्ये किती दुखलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीला टोला। तर पटोलेंचा निवडणूक प्रमुख लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी हायकोर्टामध्ये गेला, देवेंद्र फडणवीसांचा आरोप। अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल। गिरीश महाजनांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप। माझ्यावर दाखल झालेला गुन्हा तथ्यहीन, अनिल देशमुखांचा आरोप। तर फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्यानं कटकारस्थान रचल्याचा देशमुखांचा हल्लाबोल। पाप करायची आणि आमचं नाव घ्यायचं हा पायंडा पडलाय। भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांचं अनिल देशमुखांना प्रत्युत्तर। तर आता निवडणुकीमध्ये 2 हात होऊनच जाऊ द्या, अनिल देशमुखांना आव्हान।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी. लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसोबत शिंदे फडणवीसांचा संवाद. 2 दिवसात पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत देऊ, शिंदेंचं आश्वासन. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई देता येतं का ते पहा, राज ठाकरेंचं आवाहन. तर शेतकरी पण लाडका हे सरकारनं दाखवून द्यावं, राज ठाकरेंचा टोला. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून परभणीमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी. पीक नुकसानीचे पंचनामे होणार नाही, सरसकट भरपाई मिळेल. कृषी मंत्री धनंजय मुंडेंची घोषणा. ज्यांच्या वस्तू किंवा जनावरं गेलीत अशांचे पंचनामे होणार, कृषी मंत्री धनंजय मुंडेंची माहिती. आदित्य ठाकरेंकडून छत्रपती संभाजीनगरमधील पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी. महाराष्ट्राला कृषी मंत्र्यांचं नावही माहिती नाही, आदित्य ठाकरेंची धनंजय मुंडेंवर टीका. 3 वर्षातून एकदा बांधावर येऊन शेतकऱ्यांचं दुःख कळत नसतं, आदित्य ठाकरे युवराज. त्यांना शेती आणि कृषी मंत्री काय कळणार, कृषी मंत्री धनंजय मुंडेंचा पलटवार. मंत्री अब्दुल सत्तारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. जरांगे नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावर असताना अंतरवालीमध्ये भेट. पवार साहेब से बैर नहीं, समर्जित अब तुम्हारी घेर नहीं. मंत्री हसन मुश्रीफांचा घाटगेंना इशारा. ही निवडणूक नायक विरुद्ध खलनायक, हसन मुश्रीफांचा समर्जित घाटगेंवर हल्लाबोल. लोकांचा अंदाज घेत आम्ही पुढची पावलं उचलतोय, योग्य वेळी निर्णय घेऊ. जयश्री थोरातांवर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया. बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्री करायचंय. थोरात यांच्यासमोरच बहीण दुर्गा तांबेंनी व्यक्त केली इच्छा. बहिणीच्या विधानानंतर बाळासाहेब थोरात भाऊक. आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान केला जाणार. 18 सप्टेंबरला मुंबईतील एनसीपीएच्या सभागृहात वर्ल्ड अॅग्रिकल्चर फोरमकडून कार्यक्रमाचं आयोजन. 21 लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचा सरकारचा निर्णय. आमदार संजय गायकवाड यांचं मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना पत्र. सीएमच्या आदेशानंतरही मंत्रालयामधील अधिकारी कामाबाबतीत अनुकूल नाहीत, गायकवाडांचा आरोप. सोलापूर जिल्ह्यामध्ये शिंदे गटाला झटका. तानाजी सावंतांचे निकटवर्तीय डीएस सावंतांचा पवार गटामध्ये प्रवेश. डीएस सावंत शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा उपप्रमुख. आंबेडकरी चळवळीमधील नेते राहुल मखरे बहुजन मुक्ती पक्षातून शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार. मखरेंच्या प्रवेशामुळे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणेंच्या अडचणी वाढणार. भाजप नेते हाजी अराफत शेख यांच्याकडूनच नितेश राणेंना डिवचणारे बॅनर. बटला डॅनी तू गब्बर नाही गोबर है, बॅनरवर उल्लेख. भाजपा आमदार संदीप धुर्वेंचा गौतमी पाटीलसोबत डान्स. विजय वडेट्टीवारांकडून व्हिडिओ ट्विट करत निशाणा. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानाचं भान नसल्याची वडेट्टीवारांची टीका. वडेट्टीवारांमध्ये गौतमीसोबत नाचण्याचा दम नाही आणि त्यांची पर्सनॅलिटी नाही, आमदार संदीप धुर्वेंचा वडेट्टीवारांवर पलटवार. माहिती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग अखेर रद्द. शक्तीपीठ महामार्ग वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानं सरकारचा निर्णय. अधिसूचना रद्द करण्याचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर. गणेशोत्सवाच्या निमित्तानं राज्य सरकारकडून कोकणवासियांसाठी खास गिफ्ट. गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफी. राज्य सरकारकडून 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान टोल माफी. पालघरमधील विविध पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश. शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंदन संखेंच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश. मुंबई महापालिकेविरोधात भाजपच्या माजी नगरसेविका प्रीती सातम यांचं आंदोलन. रोड प्रकल्पामध्ये पालिकेनं तोडलेले 10 अस्थी शौचालय बांधून देण्यासाठी तीव्र आंदोलन. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक संपन्न. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस विभाग सतर्क. धुळ्यामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये आचारसंहिता भंग करणाऱ्या संस्थाचालकांवर कारवाई करा. वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारं वाघूर धरण 100% भरलं. आमदार सुरेश भोळेंकडून सपत्नीक जलपूजन. अहमदनगर जिल्ह्यामधील भंडारदरा धरणाच्या नावामध्ये बदल. भंडारदरा धरणाच्या जलाशयामध्ये क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे असं नाव. विल्सन धरणाला राघोजी भांगरे जलाशय असं नाव. राज्य सरकारकडून नामांतराला मंजुरी. जळगावमध्ये केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या हस्ते खेलो इंडिया कीर्ती मूल्यांकन शिबिराचं उद्घाटन. शिबिरामध्ये 10,000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. बडोदा जेएनपीटी महामार्गावर महाराष्ट्रामधला सर्वात लांब बोगदा. 15 महिन्यांच्या विक्रमी कालावधीमध्ये बोगद्याचं काम पूर्ण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही केलं कामाचं कौतुक. नवी मुंबई आणि पनवेलमधील कचरा साफ होणार. स्वच्छ हवा आणि मिळे आकाश अंतर्गत जनजागृती अभियान. धुळ्यामध्ये ठाकरे गटाच्या वतीनं सुरक्षित बहीण अभियान अंतर्गत मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे. विद्यार्थिनींनी आणि महिलांना सक्षम करण्याच्या हेतूनं प्रयत्न. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 27,000 घरकुलांना मंजुरी दिली जाणार. योजना प्रभावीपणे राबवण्याच्या विजयकुमार गावितांच्या सूचना. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडीमधील बोगद्याची दुसरी लेन आजपासून वाहतुकीसाठी खुली होणार. 2 स्वतंत्र लेन सुरू होत असल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणं सोयीचं होणार.
गणेशोत्सवानिमित्त भाजप नेते संजय उपाध्याय यांनी 50 बसेस कोकणामध्ये पाठवल्या. कोकणवासी बांधवांना गणेशोत्सवाच्या निमित्तानं 50 लालपरीची व्यवस्था. नंदुरबार शहरामधील संत कबीरदास व्यायामशाळेकडून उत्साहात गणरायाचं स्वागत. लेझर शो करत बाप्पाचं आगमन. नंदुरबार जिल्ह्यामधल्या गणेश मूर्तींची गुजरात मध्य प्रदेशमध्ये ही मागणी. शहरामध्ये 100हून अधिक गणेश मूर्तींचे कारखाने. मूर्ती खरेदीसाठी बाजारांमध्ये गर्दी. जळगावच्या उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रामध्ये शाडू मातीपासून गणपती बनवण्याची कार्यशाळा. दिव्यांग विद्यार्थ्यांनी मातीपासून बनवले पर्यावरणपूरक गणपती. जळगावच्या कानळदा गावामध्ये मानुमातेच्या यात्रेनिमित्त 12 गाड्यांचा कार्यक्रम. ग्रामस्थांचा मोठ्या संख्येनं सहभाग. यंदा चांगला पाऊस झाला असल्यानं भाविकांमध्ये आनंद. पुण्यात राजाराम मंडळानं उभारलेल्या देखाव्यावर शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचा आक्षेप. गोल्डन टेम्पलच्या देखाव्यामुळे शीख समाजाच्या भावना दुखावत असल्याची तक्रार. हिंगोलीच्या वसमत तालुक्यामधल्या पांगरा शिंदेसह अनेक गावांमध्ये मुसळधार पावसामुळे घरांची पडझड. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. छत्रपती संभाजीनगरमधील दाडी नदीच्या पुरामध्ये बाईकसह चालक वाहून गेला. बाईक वाचवण्याच्या प्रयत्नात चालकही पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्यामधली घटना. नाफेड एनसीसीएफचा कांदा खुल्या बाजारामध्ये येताच लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये घसरण. 700 रुपयांची घसरण. शेतकऱ्यांमध्ये नाराजी. अमरावतीच्या परतवाडा पोलीस स्टेशनकडून चिखलदरा स्टॉपवर मॉक ड्रिल. आगामी सणासुदीच्या काळासाठी पोलीस यंत्रणा सज्ज. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचं लाक्षणिक उपोषण. युरिया खताचा काळाबाजार. आदिवासी शाळेमधील विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधा प्रकरणावर कारवाई न केल्याचा आरोप. अकोल्यामध्ये नगर परिषदेच्या संवर्ग अधिकाऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन. नागपुरात भारतीय बेरोजगार मोर्चाकडून बेरोजगार युवकांचा जनआक्रोश मोर्चा. नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची मागणी.